Give example of some familiar processes in which heat is added to an object without changing its temperature. टेम्परेचर न बदलता हीट ज्यावेळेस आपण ऍड करतो, टेम्परेचर न बदलता ज्यावेळेस आपण हीट ऍड करतो त्यावेळेस मी काय सांगितलं, मी तुम्हाला एक हिटिंग कर्व सांगितला होता. टेम्परेचर हीट ऍड केली की एक तर टेम्परेचर बदलते किंवा स्टेट बदलते. स्टेट बदलताना टेम्परेचर नाही बदलत. स्टेट बदलताना टेम्परेचर बदलत नाही. स्टेट बदलताना टेम्परेचर बदलत नाही. स्टेट बदलणे म्हणजे काय? सॉलिडचं लिक्विड होणे किंवा लिक्विडचं गॅस होणे. मग अशा दोन प्रोसेस आहेत, एक आहे मेल्टिंग आणि दुसरी आहे बॉइलिंग. आठवतं का बघा, काल मी सांगितलं होतं रे, असं असं जातंय, मग असं 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 असं. इथं जे टेम्परेचर चेंज होत नसते, इकडे टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ काढला होता. इथं आहे मेल्टिंग म्हणजे सॉलिडचं लिक्विड होतंय आणि इथं लिक्विडचं गॅस होतंय किंवा व्हेपर होतंय. तर ह्या दोन प्रोसेस आहेत, मेल्टिंग आणि बॉइलिंग. मेल्टिंग म्हणजे सॉलिडचं लिक्विड होणे, त्याला मेल्टिंग म्हणतात. फ्युजन पण म्हणतात ह्याला. ह्या मेल्टिंगला दुसरा शब्द काय? फ्युजन. आणि दुसरं काय? बॉइलिंग. कुठं गेलं मेल्टिंग? हम्म. पुढे काय म्हटलं प्रश्न? एक कळला का रे बाळांनो हा प्रश्नाचं उत्तर? हो. हो. एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन हीट अँड इंटरनल एनर्जी. हा, हीट आणि इंटरनल एनर्जीचं रिलेशन अतिशय महत्वाचं आहे बाळांनो, समजून घ्या. आपण हीट म्हणजे काय बघितलं होतं? हीट इज द एनर्जी ट्रान्सफर्ड बिटवीन अ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग, किंवा काय तसं काही नाही. कोणत्याही दोन वस्तूमध्ये सिस्टीम सराउंडिंग असं काही नाही. दोन वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये पण हीट ट्रान्सफर होते. ती कशामुळे होते? ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. कळलं का बघा जरा? हीट म्हणजे काय? एनर्जी इन ट्रान्झिशन. हीट म्हणजे काय? एनर्जी इन ट्रान्झिशन. ए बॉडी ए कडून बॉडी बी कडे ज्यावेळेस टेम्परेचर डिफरन्समुळे एनर्जी जाते त्याला हीट म्हणतो आपण. पुढे काय म्हटलं? दिस ट्रान्सफर्ड एनर्जी इज द इंटरनल एनर्जी इन ट्रान्झिस्ट. हे जरा ह्याची दिस ट्रान्सफर्ड एनर्जी. आता ही ट्रान्सफर्ड एनर्जी नीट बघा जरा. आता तुम्ही मुळात काय समजून घ्या, ह्याच्याकडे इंटरनल एनर्जी होती, ह्याच्याकडे इंटरनल एनर्जी होती. ह्याची इंटरनल एनर्जी इकडून इकडे गेली, मग जात असताना त्या इंटरनल एनर्जीला जात असताना वाहत असताना हीट म्हणतात. बाळांनो हे कळलं का बघा जरा काय म्हटलं मी? हो. ज्यावेळेस माझ्या शरीरामध्ये असते ती इंटरनल एनर्जी, ज्यावेळेस तुझ्या शरीरामध्ये असते ती इंटरनल एनर्जी, पण माझ्याकडून तुझ्याकडे जाताना काय म्हणायचं तिला? काय म्हणायचं? ट्रान्सफर्ड एनर्जी. नाही नाही नाही. ट्रान्सफर एनर्जी. हो, पण काय म्हणायचं त्याला? हीट म्हणायचं. त्याच ट्रान्सफर दिस ट्रान्सफर्ड एनर्जी किंवा हीट, ही हीट काहीच नसून इंटरनल एनर्जी इन ट्रान्झिशन आहे. काय म्हणालो बघा? ट्रान्झिशनच्या वेळेस माझ्या शरीरातून तुझ्या शरीरामध्ये ज्यावेळेस माझी इंटरनल एनर्जी जाते, इंटरनल एनर्जी जात असते, त्यावेळेस जात असताना तिला काय म्हणतात? हीट म्हणतात. ज्यावेळेस ती माझ्या शरीरात असते त्यावेळेस ती, म्हणजे जसं असं समजा तुम्ही, जसं की असं समजा तुम्ही, असं समजा एक पाण्याची टाकी आहे, दुसरी पाण्याची टाकी आहे. ह्याला वॉटर म्हणा, थोडक्यात. ह्याला पण वॉटर म्हणा, इथं पण वॉटर आहे. पण जोरात इकडून इकडे जर जात असेल नाल्यामधून एखाद्या, तर ह्याला पूर म्हणतो आपण. पूर, फ्लड. काय म्हणतो ह्याला? फ्लड. सो फ्लड काय आहे? वॉटर इन ट्रान्झिशन. बरोबर का रे बाळांनो? बघा हे कळलं का? वॉटर इन ट्रान्झिशन इज कॉल्ड ॲज फ्लड. बरोबर का? हो. मग ज्यावेळेस माझ्या शरीरात आहे तेव्हा ती इंटरनल एनर्जी, पण माझ्याकडून तुझ्याकडे जात असताना तिलाच नाव काय दिलंय? हीट. हीट. दिस हीट is internal energy in transition. This heat is nothing but internal energy in transit. Transit म्हणजेच ट्रान्झिशन.
इंटरनल एनर्जी इन ट्रान्झिशन हे कळलं का बघा जरा. हो सर. हम्म. हो. काय म्हटलंय? इफ सिस्टम्स टेम्परेचर Ts इज हायर दॅन सराउंडिंग टेम्परेचर. एक मिनिट. तर सिस्टमची सिस्टमचं जे टेम्परेचर आहे ते जर सराउंडिंग पेक्षा जास्त असेल, हे बघा हे सिस्टम, ह्याला आपण म्हटलंय सिस्टीमचं टेम्परेचर, आणि हे सराउंडिंगचं म्हणजे हे एन्व्हायरमेंट, म्हटलंय. सराउंडिंग म्हणजे काय असते? एन्व्हायरमेंट. समजा सिस्टीमचं टेम्परेचर कमी असेल तर एनर्जी कुणीकडे फ्लो होईल सांगा बरं? Ts कमी आहे. टीई कडे. जरा डोकं लावा, कुठून कुठं जाईल? कोण कमी आहे जरा बघा की, अक्कल वापरा थोडी. कोण कमी आहे, कुठून टेम्परेचर? टीएस कमी आहे. टीएस कमी आहे. हे बघा, डोकं लावा बाळांनो. कसं असते, डोकं हमेशा लावायचं. जरा थांबा. हो का? हे आहे सिस्टीम. ही आहे सिस्टीम, तिचं टेम्परेचर आहे Ts, आणि हे आहे एन्व्हायरमेंट, सराउंडिंग म्हणा. ह्यालाच त्यांनी आता काय म्हणाले तर एन्व्हायरमेंट, म्हणून त्याला TE म्हटलं. म्हणजे काय? एन्व्हायरमेंट. जर Ts कमी आहे, Ts इज लेस दॅन TE, तर हीट कुणीकडून कुणीकडे जाईल, एनर्जी कुणीकडून कुणीकडे फ्लो होईल? टीई कडून टीएस कडे जाईल. हम्म. हम्म. तर ते प्रेशर हाय टू लो असते, मग ह्याचं अपोजिट असते का? नाही, अपोजिट नसते. हाय टू लोच आहे हे पण. बघ ना, लाव की जरा डोकं, बघ की मी कसं दाखवलं ते. हो अक्कल बरोबर. वापर. टीएस टू टी. बघ ना, Ts टू TE नाही रे, जरा नीट बघ बाळ्या. टी टू टीएस. टू टीएस. बरोबर का? हो. हो. जर Ts इज लेस दॅन TE असेल, देन एनर्जी विल फ्लो फ्रॉम. टीई टू टीएस. टी अरे पागला, टी मी बोलायचं टीएस. नाही रे. अबे TE टू TS नाही रे, त्याचं नाव आहे का नाही? TE कडून TS कडे जाते का? TE तर टेम्परेचर आहे ना, तर काही बोलायचं नाही. सांगा पुन्हा एकदा. एनर्जी विल फ्लो फ्रॉम. सराउंडिंग टू सिस्टम. सराउंडिंग टू हा, सिस्टम. असं सराउंडिंग म्हणायचं. टू सिस्टम. हा, सराउंडिंग टू सिस्टम. एनर्जी विल फ्लो फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टम. कळलं का? मग तेच म्हणलं का बघा जरा. इफ Ts इज लेस दॅन TE, नेट इंटर एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टीम. बरोबर आहे का? इन टू द सिस्टीम म्हणजे, हा, म्हणजे इन टू म्हणजे, सिस्टीम मध्ये.
हा, कळायलं का रे पिल्ल्या, कळलं का रे बाळांनो? इकडे. हो आणि हो जर सर. दोघांचं टेम्परेचर सेम असेल तर मग कोणीकडे जाईल? नाही होणार ही ट्रान्सफर. इक्विलिब्रियम नेट. थर्मल. बाळांनो लक्ष द्या. नेट हीट ट्रान्सफर होत नाही नेट. पण हीट ट्रान्सफर एनर्जी एक्सचेंज असते. म्हणजे काय? इकडून इकडे पण जाते, इकडून इकडे येते. फक्त काय, इकडून इकडे 25 जूल गेली की इकडून इकडे पण 25 जूल येते. काही कळलं का बघा हे? हा हो सर. सर. देर इज एक्सचेंज ऑफ एनर्जी. देर इज एक्सचेंज ऑफ एनर्जी बट देर इज नो नेट हीट ट्रान्सफर. नेट एक्सचेंज म्हणा किंवा देर इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी बट देर इज नो नेट हीट ट्रान्सफर. फरक कळला? हो. हम्म. बाळांनो कळलं का रे? हो हो सर. कळलं. हो. पुढे काय म्हटलंय बघा. चौदा, 15, 16. तर स्टार केलेले कोणते ते बघायचे आपण जास्त. 23, 24, 25, 24. पुढे काय म्हटलंय? एक्सप्लेन हाऊ इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम कॅन बी चेंज. इंटरनल एनर्जी म्हणजे माझ्याकडे असणारी सर्व एनर्जी. सिस्टीम मध्ये एकूण एनर्जी कशी आहे, ती कशी बदलता येते? तर दोन प्रकारे बदलता येते. इंटरनल एनर्जी जी आहे ती म्हणजे यू ही दोन प्रकारे बदलता येते. एक तर तुम्ही त्याला हीट द्या किंवा त्याच्यावरती वर्क करा. एक तर हीट किंवा वर्क, दोन मार्गाने इंटरनल एनर्जी बदलता येते. किती मार्गाने सांगा रे बाळांनो? दोन दोन. मार्गाने. दोन मार्गाने. त्यात गॅस आहे, त्याला एक तर तुम्ही खालून हीट द्या असं, किंवा तुम्ही ह्याला दाबावरून, म्हणजे वर्क करणे म्हणतात त्याला, वर्क. सो बाय हिटिंग और बाय डुईंग वर्क. कळलं? लक्षात राहिले? हो. हो सर. हे काय पुढचं लिहायची गरज नाही. फक्त दोन हे नका आता. आणखी फर्स्ट लॉ झाला नाही तेवढं काय नका आता. त्याच्यात एक लिहू आपण. एक्झाम्पल काय? कॉम्प्रेशन ऑफ द गॅस. गॅसला जर तुम्ही कॉम्प्रेस केलं त्याचा अर्थ तुम्ही काय केलं, गॅसवरती वर्क केलं, म्हणून त्याची वर्क. इंटरनल वाढते. बरोबर का? हो. हो. पुढे काय म्हटलंय? वाचा हे प्रश्न. एक असा गॅस आहे, ठीक आहे, आणि हे बाजूनं काय, हो. इन्सुलेशन. इन्सुलेशन कळते का रे बाळांनो? इन्सुलेशन कळतंय का रे बाळांनो? इन्सुलेशन म्हणजे हो. हीट मध्ये जाऊ शकत नाही आणि मधली हीट बाहेर येऊ शकत नाही, असं इन्सुलेशन आहे. हा गॅस आहे, थोडक्यात असा आहे ऍक्च्युली. आणि हे तर पिस्टन आहे. आणि ह्याला जोरात दाबलं, ह्याला आपण इथून जोरात दाबलं आणि कॉम्प्रेस करून इथपर्यंत आणलं. किती दाबा, कसे जोरात दाबा, फास्ट दाबा, परंतु तुम्ही हीट ह्याला देऊ शकत नाही ना, मधली हीट बाहेर येऊ शकते. सो हीट ट्रान्सफर होणार आहे का? नो. देअर हॅज बीन नो नाही. ट्रान्सफर ऑफ हीट. नो ट्रान्सफर ऑफ हीट कशामुळं? इन्सुलेटिंग मटेरियल असल्यामुळं. बरोबर. थर्मास असते का नाही आपलं? हो. हो. थर्मास मध्ये हीट ट्रान्सफर होते का? नाही. नाही होत. हम्म. अशा प्रोसेसला ऍडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो आपण. पुढे चालून आहे आपल्याला डिटेलमध्ये.
इन्सुलेशन असल्यावर हीट ट्रान्सफर होत नाही, पण आपण त्याला कॉम्प्रेस केले म्हणजे वर्क केलं का नाही त्याच्यावर? हो हो. केलं. So has work been done? Yes, work has been done, but heat is not transferred, right? हा. Okay. On the basis of KTG theory, explain positive work done by a system, negative work done by a system. आता फिजिक्स मध्ये लक्षात ठेवायचं, एक्सपान्शन झालं की पॉझिटिव्ह वर्क, हे असं आहे. तर समजा मधलं प्रेशर आहे, ह्या प्रेशर गॅसच्या प्रेशरने ह्याला एक्सपांड केलं, म्हणजे हे इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला आलं पिस्टन. त्याचा अर्थ सिस्टमनं पॉझिटिव्ह वर्क केलं. सिस्टमनं कसलं वर्क केलं? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह वर्क हे एक्सपान्शन. फिजिक्स मध्ये लक्षात ठेवायचं, एक्सपान्शनचं वर्क पॉझिटिव्ह आहे. फिजिक्स एक्सपान्शन पॉझिटिव्ह. वर्क डन बाय सिस्टीम हे एक्सपान्शन मध्ये पॉझिटिव्ह असते. म्हणजे साधी गोष्ट आहे ना, एक्सपांड केलं म्हणजे सिस्टीमनं ढकललं सराउंडिंगला, आणि त्याच्याऐवजी जर कॉम्प्रेस केलं, ह्याला असं कॉम्प्रेस केलं, तर सराउंडिंगनं सिस्टीमला ढकललं, म्हणजे वर्क कोण केलं? सराउंडिंग. Surrounding. कळलं का? म्हणजे लक्षात ठेवायचं, हा. एक्सपान्शन हो. म्हणजे काय? वर्क वर. डन बाय सिस्टीम. कॉम्प्रेशन म्हणजे काय? मला थोडं पाणी देतेस? हा. वर्क डन बाय सराउंडिंग. वर्क डन बाय Work done by surrounding. सराउंडिंग. कळालंय का बघा बरं? Yes, sir. नाही तर काय? वर्क डन बाय सिस्टीम. आणि कॉम्प्रेशन म्हणजे काय सांगा? सांगा. Work done. वर्क Work done डन by बाय surrounding. सराउंडिंग. गुड, बहुत बढ़िया. वर्क डन बाय सराउंडिंग. वर्क डन बाय सराउंडिंग. तर एक्सपान्शन मध्ये काय होते म्हटलंय? ड्युरिंग एक्सपान्शन गॅस मॉलिक्युल्स कोलाइड विथ द पिस्टन. हे गॅसचे मॉलिक्युल पिस्टनला जाऊन कोलाइड होते. बरोबर आहे का? हो. हो. मुव्हिंग इट हो. आउटवर्ड. मुव्हिंग इट आउटवर्ड म्हणजे त्याला, सॉरी, आणि मोमेंटम ट्रान्सफर करते, म्हणजे कोलाइड झालं म्हणजे मोमेंटम ट्रान्सफर होते. मग ह्याच्यामुळे काय होते? धिस एक्झर्ट्स फोर्स ऑन द पिस्टन. मोमेंटम ट्रान्सफर झालं की फोर्स, आपण बघितलंय फोर्स काय असते? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि अशामुळे पिस्टन बाहेर सरकतोय. बाहेर म्हणजे आउटवर्ड, म्हणजे एक्सपान्शन होते. इनवर्ड जाणे म्हणजे मध्ये जाणे. कळाले का रे? पिस्टन असं हा. मध्ये हो, sir. इनवर्ड आणि आउटवर्ड, कळलं का? हो. हो, sir. मग अशा केसमध्ये आपण म्हणतो हो. गॅस डज पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. जबकि आता उलट काय होतंय कॉम्प्रेशन मध्ये? हे गॅसचे मॉलिक्युल थंड आहे, तिथं शांत. पिस्टन वरून खाली येते असं दाबल्यामुळं, आणि येत असताना मग गॅसच्या मॉलिक्युलला पिस्टन कोलाइड होते. बरोबर का? हम्म. हो. आणि मग पिस्टन कडून मोमेंटम गॅसच्या मॉलिक्युलकडे गेलं. पिस्टन कडून मोमेंटम गॅसच्या मॉलिक्युलकडे गेलं. आणि म्हणून गॅसवर किंवा गॅसनं निगेटिव्ह वर्क केलं किंवा पिस्टननं वर्क केलं, आपण असं म्हणतो. कळलं का? हम्म. हो, sir. पुढे काय म्हटलंय? ऑप्टेन अन एक्सप्रेशन फॉर द वर्क डन बाय द गॅस, और शो दॅट वर्क डन बाय गॅस इज गिव्हन बाय धिस फॉर्म्युला. हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी एक डायग्राम लागते छोटीशी. समजा तुमच्याकडे एक असं सिलेंडर आहे. समजा तुमच्याकडं असं एक सिलेंडर आहे, त्याला इथं पिस्टन आहे, आणि हे पिस्टनचा दांडा, हे दांडा. ठीक आहे. हं. मग आता काय केलं आपण? ह्याच्यामध्ये गॅस आहे. हा गॅस आहे. समजा ह्या गॅसनं
समजा ह्या गॅसनं ह्याला थोडंसं एक्सपांड केलं, म्हणजे पिस्टन एक्सपांड होऊन इथं आलं, पिस्टन एक्सपांड होऊन इथं आलं. मग ह्याच्यामध्ये एक्सपान्शन किती झालं त्याचं, तर हे इथून एवढी मुवमेंट त्याची dx झाली, आणि ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए आहे. तर आपल्याला वर्क डन काढायचं, वर्क डन आपल्याला काढायचं. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे, काहीच टेन्शन नाही. एकदम फिजिक्सचा बेसिक फॉर्म्युला. डिराईव्ह म्हटलं किंवा ऑप्टेन म्हटलं की आधी कन्सिडर अ गॅस इन अ सिलेंडर हे शब्द पाहिजे. कन्सिडर विथ अ मुव्हेबल पिस्टन. मुव्हेबल म्हणजे पिस्टन खालीवर होतं, आणि हे एरिया ऑफ द पिस्टन आहे. एरिया ऑफ द पिस्टन म्हणजे कसा, जरा नीट बघा, जरा नीट बघा. एरिया ऑफ द पिस्टन म्हणजे हे पिस्टन असं आहे ना, हे असं आपण दाखवतो, पण ते ऍक्च्युली कसं असते, हे असं असं गोलाकार असते ना. हे हे झाला त्याचा एरिया पिस्टनचा, राईट. मग आता बघा, लेट प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस बी पी. ह्यानं लावलेलं जे प्रेशर आहे ते पी आहे. ह्यानं लावलेलं जे प्रेशर आहे ते पी आहे. डेरिवेशन करताना कधी लेट, कन्सिडर असे शब्द वापरायचे. डेरिवेशन करत असताना कधी पण कन्सिडर हा शब्द पाहिजे. सो प्रेशर गॅसनं किती लावलं, पी लावलं. तर मग फोर्स किती लावला, कारण फोर्स म्हणजे असतो प्रेशर गुणिले एरिया, कारण प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. कळलं का रे बाळांनो. हो हो. सर. मग समजा आता ह्या पिस्टनचं डिस्प्लेसमेंट छोटस झालं dx. हे dx म्हणजे इथून इथं आलं पिस्टन, तर हे dx डिस्प्लेसमेंट असेल. तर वर्क डन कसं असते, वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डीएक्स. हे फॉर्म्युला आहे, वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डीएक्स. पण फोर्सच्या ठिकाणी काय ठेवलं आपण, पी ए ठेवलं. बघा बरं जरा, बरोबर आहे का. हो सर. हम्म? हा, हो. पीएच हो. हम्म. मग आता हे जे एडीएक्स आहे, नीट लक्ष द्या. एरिया म्हणजे हे एरिया मल्टिप्लाइड बाय हे डीएक्स, म्हणजे हे व्हॉल्यूम झालं, हे व्हॉल्यूम झालं, हे व्हॉल्यूम. कळलं का बघा बरं जरा. हे व्हॉल्यूम होत आहे. एरिया ऑफ द बेस इंटू हे हाईट, आणि हे एरिया, ह्या दोघांचा गुणाकार केला की नाही, हे ह्याचं व्हॉल्यूम भेटत असते. कळलं का. हो सर. हो. हम्म. मग हे एडीएक्स ला आपण व्हॉल्यूम ठेवलं, तर ह्याच्या ठिकाणी इथं व्हॉल्यूम म्हणजे पीडीव्ही होत आहे. सो डीडब्ल्यू इज इक्वल टू पीडीव्ही झालं का मग. हो. मग छोटंसं वर्क डन आहे, परंतु समजा जर पिस्टन खूपच जास्त एक्सपांड झालं, तर ह्याचं इंटिग्रेशन करावं लागतं. टोटल वर्क म्हणजे काय, छोट्या वर्कचं इंटिग्रेशन. टोटल वर्क म्हणजे काय, छोट्या वर्कचं इंटिग्रेशन. छोट्या वाक्य इंटिग्रेशन. सो टोटल वर्क इज इंटिग्रेशन ऑफ स्मॉल वर्क इज इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू म्हणजे काय, पीडीव्ही. आणि व्हॉल्यूम कुठून कुठं चेंज झालं ते लिहावं लागतं. व्हॉल्यूम इनिशियल टू व्हॉल्यूम फायनल. बघा हे दिसलं का, हे टोटल वर्कचा फॉर्म्युला. हो सर. कळला का रे. हो. हो सर. हो. हम्म. म्हणजे थोडक्यात काय, फोर्स इज इक्वल टू, आपण पहिल्यांदा काय लिहिलं, प्रेशर इंटू एरिया. त्याच्यानंतर त्याच्यानंतर वर्क इज इक्वल टू, छोटंसं वर्क इज इक्वल टू काय लिहिलं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सच्या ठिकाणी पी ए ठेवलं, आणि एडीएक्स ला डीव्ही लिहिलं. हे झालं डीडब्ल्यू. आणि मग टोटल वर्क म्हणजे काय, इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू, म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू. डीडब्ल्यू काय आलंय, परंतु पीडीव्ही आलं, पीडीव्ही. आणि व्हॉल्यूम हे डीव्ही हे व्हॅरिएबल असल्यामुळे त्याचं लिमिट ठेवावं लागते. जे डीव्ही आहे, डीएक्स असलं तर एक्सचं लिमिट, डीव्ही असेल तर व्हीचं लिमिट, म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. बस. कळलं का. हो. हा, पुढे काय म्हटलंय, हा हे महत्वाचं आहे. स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अँड एक्सप्रेस इट इन मॅथमॅटिकल फॉर्म. हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. फर्स्ट झिरोथ लॉ झाला, झिरोथ लॉ झाला.
आता आहे आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणते स्टेटमेंट? चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू द हीट सप्लाइड टू द सिस्टीम मायनस वर्क डन बाय द सिस्टीम. सोपी गोष्ट, खूपच सोपं आहे, खूपच सोपं आहे, खूपच सोपं आहे. बघा, इंटरनल एनर्जी म्हणजे कसं? समजा मी ह्याला हीट दिली क्यू, म्हणजे 100 जूल, आणि त्यानं वर्क केलं बाहेर डब्ल्यू, म्हणजे 30 जूल. तर ह्याची इंटरनल एनर्जी किती न वाढणार? 100 न, 30 न, का 70 न? ह्याच्याकडे किती राहणार स्वतःकडे? म्हणजे मी त्याला खर्चायला पैसे दिले 100, त्यानं त्याच्यामधले खर्चिले किती? 30. वर्क केलं, सिस्टीमनं वर्क केलं म्हणजे खर्चिलं. आपण एनर्जी खर्चित, बघा, हम्म. आपण आपण एनर्जी घेतो कुठून? अन्नामधून, जेवण करून, आणि खर्चितो कशामध्ये? वेगवेगळे कामं करण्यात. सो वर्क केलं की, आपण वर्क केलं की आपली एनर्जी खर्च होते. मग स्वतःकडे किती राहिली? 70. 70. 70. मग हे कसं लिहिलं तुम्ही? किती राहिली माझ्याकडे, किंवा माझ्या खिशामध्ये किती वाढ झाली? चेंज इन माझी एनर्जी किती न बदलली? तर Q मला मायनस. दिली किती मायनस मी खर्चिली किती, आहे का नाही? हा. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, किंवा त्याच्याऐवजी काय म्हणतात? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. म्हणजे ह्याला इकडे घेऊन जाते. म्हणजे दिलेली हीट कुठे गेली? तर दोन ठिकाणी गेली, एक इंटरनल एनर्जी मध्ये आणि एक वर्क करण्यामध्ये. ते असंच उलट सोपं जाते डायरेक्ट. ते मायनस, मला ते मायनस पेक्षा सोपं काय वाटतंय? क्यू हीट गिव्हन इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. तेच लॉ सोपं आहे हे, असं लक्षात ठेवा. बा कसं? हीट दिली, त्याचे दोन भाग झाले, एक स्वतःकडे ठेवली आणि दुसरी बाहेर टाकून दिली वर्कच्या रूपात. सो क्यू इज इक्वल टू काय? डेल्टा यू प्लस डब्ल्यू, राईट? हो. पण लॉ मध्ये हो. कसं लिहिलंय? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. एकूण एकच आहे, एकूण एकच आहे का नाही? मॅथमॅटिकल फॉर्म आहे हा, किंवा हा आपण वापरणार हा जास्त. हो. कळलं का रे बाळांनो सर्व? हे आहे फर्स्ट हो. लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हो. क्यू म्हणजे काय? हीट गिव्हन टू द सिस्टीम. डेल्टा यू म्हणजे काय? चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आणि डब्ल्यू म्हणजे काय? वर्क डन बाय द सिस्टीम. डब्ल्यू म्हणजे काय बोला बरं? वर्क डन बाय वर्क द डन बाय सिस्टीम. सिस्टम. लक्षात घ्या, वर्क डन ऑन सिस्टीम वेगळं, त्याच्या उलटा असतंय. पण आपल्याला इथं बाय सिस्टीम लिहायचं आहे, हे विसरायचं नाही. इथं जे चिन्ह दिलेत ते नीट समजून घ्या. हे बघा, हे वर्क डन बाय सिस्टीम ऑन सराउंडिंग. ठीक आहे, चालतंय. हो. पुढच्या लेक्चरला जॉईन करा 10 वाजता.